सर्व ड्युटी लावली खरी आता इकडं ऊन आता झालं नेमकं ऊन आहे मकार पडलंय डिपार्टमेंटला म्हणलं छान नाही जाऊ एक चांगली मस्त व्हायची सावलीला बसून मस्त व्हायची ड्युटी करता येते काय कदर करते नाही जोडीला कोणी पाठवते नाही एकट्याला जाते ड्युटी नाही का तुम्ही हलवे हवालदार आहे का? हा हलवे हवालदार नाही नाही काढे 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 आहे का? मग हलवे होते इकडे ते कुठे गेले? हाली आता वारले ना मारले का? त्याच जागेवर आले गेले चांगले होते हो. हा का हा ना काय करायचं ते माझी एवढी कंप्लेंट घ्या ना. एवढी हा एवढी म्हणजे बारीकच आहे जास्त मोठी नाही आहे हा पण मग माझ्या नवऱ्याबद्दल तक्रार लिहायची मला. नवऱ्याबद्दल हा नवरा कुठे गेला तो आहे पण मग तो नाहीच इकडून तिकडे हलवी तिंडतो काय हात पाय. खबर काय माहिती त्याला काय रोग झाला झटकाचा प्रकार आहे का काय माहिती झटका झाला का काय झालं सारखं त्याला वाय वाचायचं ते भातच होतं. हा का हा तर ना बा मला आहे ना रात्रीचं झोपून सुद्धा देत नाही. खबर कधी उठतो करायला काय जेवण काय मागतो हा कधी मागवतो चल उठ दे चालू उठ दे. मग द्यायचं मग तुम्ही काय ज्येष्ठ सारखं दिलं आता निम्मे रात्री का हो मग तुम्ही बायका का आलाय असं रात्रीचं द्यायला नाही त्यांना कोणाक मागायचं गंज करे माझ्याकडे मागायचं मग पण मग त्यांनी एवढं बी समजून घ्यायचं ना का रात्री 2 ला 3 ला काय मागत राहते का टाइम आहे का? मग गेला ड्युटी कुठं ड्युटी का काय रात्री काय करायचं टाइम राहतो काय नाही काय करतं झोपात आहे हा हा मग जागी राहते का रात्रभर खायला? नाही तो म्हणणं बरोबर आहे हा पण तो लवकर गेला तो झोपला लगेच मी आधी देते ना घे बाबा तरी घेत नाही. तुम्ही ते वडे अंगावर मग तो काय करेल बिचारा अहो साहेब तसं नाही मी गंज देते पण तो त्या टायमाला घेत नाही ना तो म्हणतो आत्ताच नको बघ नंतर थोडी रात होऊ दे असं करता करता पार 2 वाजते. मग भूक लागेलच मग त्याला तसं झोप लावायचं काय करतो? करायला लागलं तर असं जोरात करीतो का मी टाकून जाते पार काय जेवण दोघी हाताना दोन्ही हाताने करीतो. जा त्याला लय भूक लागेल असं मग खात असं गपा गपा आता काय करावं मला काही समजना म्हणून तेवढी माहिती तक्रार घ्या हे बाबा काय मला झोपून देत नाही बाई अशा माझी तब्येत खराब होऊन जाईल. हा का हा त्याने रात्री पण मागितलं काय मी काही दिलं नाही थापून काय भाकरी काय आता रोजचं करू मला जीवावर आलं पार तर मग रात्री त्यानं मला मारलं मारलं हा अंगात पाय दुखू राहिले काय मारलं नळी खाली मारलंय चांगलं. हा का हा मग आता कवर आता सैन करावं तुम्ही सांगा बरं. हा नाही बरोबर आता बाय माणूस कवर सहन करणार फार माझ्याकडे लाडूक मोडले तवल डायरेक्ट हा कटकन वाजलं रात्री. अरे बापरे म्हणजे मार जोरात आहे त्याचा हा तुम्हीच काहीतरी करा आता खरंच मला ना काही सुचना म्हणून मी तुमच्याकडे आले. अरे बाई पण तू कंप्लीट घेऊन आली पण तुझा नवरा गवसल का? मग तो तिकडे उतान तडक पडेला असेल ना तो कुठे जाणार आहे? हा ना हा मग त्याला अशी बुक का बरं लागत एवढी? त्याला ना काहीतरी रोग झालाय त्याला काय झालं काय माहिती. अरे मग दवाखान्यात न्यायचं तपासून आणायचं डॉक्टर का चांगले डॉक्टर कडे नेऊन बी त्याला 2-4 डॉक्टर दाखवले तरी तो काय ध्यानावर यायना नाही. मग आता शेवट आहे ना पर्याय हाच आहे का याला कोठडीत घालायचं आणि चांगलं हालायचं तेव्हा नीट होईल तो. म्हणजे खाता आजार का त्याला? हा तेच झालं वाटतं काहीतरी सारखं राक्षसवानी खातोच आहे नाही दिलं का मारितोच आहे. बरोबर बाई तवाला तुम्ही जोपर्यंत माझी कंप्लेंट घेत नाही ना तवर मी जातच नाही इडून मी अशी बस. अरे बाई पण मला ड्युटीला गेली आता मला वेळ नाही तवाल संध्याकाळी पाहिजे आता मोकळच बसेल साहेब संध्याकाळी येतो जेवायला संध्याकाळी म्हणजे पौर्णिमा रात्री येतो. हा मी ना संध्याकाळी तपास करेल आता दिवसाने करू नाही पण आधी तुम्ही कंप्लेंट ड्युटी चालू आहे गपची बस मी तर जाणारच नाही. जाऊ तू तुम्ही इकडे घ्यायलाच आहे ना? आम्ही जेवायलाच आहे ना मग हवलदार काय सांगू आता तुम्हाला मी माझा नवरा बी नुसतं पितो मला नुसतं हाणीत असतो काहीतरी करा तरी तुम्ही. आता मी काय करू? काय करा म्हणजे माझी कंप्लेंट लिहून घ्या. अहो तुमच्या घरात पेस्ट येतात मला आम्ही काय करू? तुमचा नवरा पेतो तुम्हाला हानितो का आम्ही सांगतो त्याला प्या आणि हाना बायकायला पण अशाने संसार किती उद्ध्वस्त होतो मगच काय बाकीच्या बायकांचा पण होतच की. मग तुम्ही निघून जा ना मायारा जिरुजन द्यायची घरची. अहो मी मागच्या महिन्यातच निघून गेले होते मग पण तरी बी काहीच फरक नाही झाला मला साधा घरी पण नाही आले. जाऊ नको लगेच दुसरी करून आणायची धमकी देत राहते मानावर तर मला रोज म्हणतो तू करून नाही दिलं ना तर मी दुसरी आणीन करून.
जाऊ नको हाताने पस्तवशील. हा अहो बाई, तरीच काय मला- करू दे? भाकरी करून नाही दिलं तर. अरे मग बरोबर आहे, त्यांचे काय चुकत आहे? तुम्ही जर रोजच्या रोज त्याला करू द्या बरं. अहो देव ते ना बाबा काय देते बाबा वे? कुठे काही केशी घेऊन येतात आमच्याकडे? या कुठे केशी आणता येते का? आता तुझ्या नवरा 10 रुपये तुला आणते, आता आम्ही काय करायचं त्याला? मम्मी काय करू द्याला आता? काय राव तुम्ही सगळं बाळायचं बाजार आहे काय मग? हा? आणि नवरी तिकडे आणते तुम्हाला ना आमच्या घ्यायच्या रडत. तुमच्याकडनं यायचं तर कोणाकडे यायचं मग? तुम्हीच कंप्लेंट लिहून घेता ना. मग पाहता तो चांगला पाहायचा ना नवरा. अहो आम्ही चांगलंच बघितलं, पण ते मित्राच्या लागून नाती लागून केलं नाही व्यसनाला. मग काय करायचं आम्ही? हवलदार दादा, आता कोण गेलं तावाला? नाही कोण गेलं तावाला? तावाला कोण गेलं? कोणी नाही गेलं हाय अजून. मग लय मारतो माझा नवरा मला. तुला टेशी तो का? लय टेशीतो रात्रभर मार. तू आता मास्टर गावडे चालले तुला आग्रह टेशी तो? अहो काठीने मारतो बदा बदा. बादा बादा हा कदा पदा बदा बदा. पाऊस पडला आणि आय थिंक बादलीने हाणला असन म्हणून बदा बदा. हा का? माझी पहिली कंप्लेंट घ्या तुम्ही, या दोघींचं राहू द्या. अरे मग तू कुठे गेली चल म्हणून जरा आणलं चल ना. मी आधी येईल बाई. हा? मी आधी आले होते माहिती आधी. हे बरं गप्प आहे. यायचं काय चालत हा? द्यायचं मी द्यायचं ना माझे ते. अरे बाबा मी तिकीट घेऊ दे रे मला. पण पहिला नंबर माझा. हा तोच नंबर लावतो थांब थांब. तिघीचा संघच घ्या लागला तर तिकडे सगळं कस तुम्ही हा. तिकडे सगळं कस काय घेऊ? कस काय घेऊ मी सगळं सगळ्यात? अहो कंप्लेंट झालं ना दादा. नाही सांग कस काय घेऊ तिकडे? आता एक एकच आणली वरा करावं लागेल. साहेब माई कंप्लेंट घ्या, पहिले माई कंप्लेंट घ्या. माझ्या नवरा दुसऱ्या बायचं पळून गेला. अगो बाई बाई काय? पाहिलं ना मी तुला म्हणलं ना तू माहेरी जाऊ नको हे असं होत राहते पाहिलं का? मग तो आहे गेला काय? हा कस काय गेला? नाही कंप्लेंट तुम्ही. 2 मिनिटं आता थांबा, ते नवीन आले थांबा ना. ऐकू द्या ना मला एक एकीच. म्हणजे सगळं न्यायचं तुम्ही बरोबर. हा. काय झालं? तो बाया घेऊन पळून गेलाय नवरा मा. तुम्ही पाहिला का हा पाहिला स्वतः? नाही, दुसऱ्यांकडून पाहिला. हा, दुसरं कोण पाहिला ना? आताच्या नवऱ्यांना घरची नाही आवडत. नाही नाही आवडत. काय? काय माहिती काय होत. ते म्हणते घरचे टोपल्यातली भाकर कवर खावा. हा ना. काय मी काय तो बघा तू नवऱ्याने दुसरं घेऊन पाहिजे तू दुसरं घेऊन पाहिजे काय फरक पडतो? आता माहिती द्यावा अगं. कंप्लेंट घ्यायची सोडून तुम्ही दुसऱ्या बाबा काय मला मग त्या बाई- असं असतं काय साहेब? कुठं कंप्लेंट घ्या नाही. त्याला- काय तिला नवरा म्हणजे आम्ही तुम्हाला नवरी पाहायला गेलो पाहिजे आता तर बोलले तुम्ही तू काही पैसे आता काही डोकलायच्या बरं आमचं तोंड दिसतंय. काय सरची बाई तू नाही का? हा, तुला नवरा सांभाळता आला कसं सांभाळू मग पत्र बांधून घ्यायचं ना. मोठे नाही ड्रेस घालते मी. काय बाई चांगला चाल म्हणूनच पोरं पोरं किती तुला? 2 आहे. 2 पोरं तरी पळाला तो. आता काय करू मग? काय पोरांना घेऊन पाठवायचं होतं का त्याला? नाही तसं नाही हो पण त्याला कळलं पाहिजे ना का आपल्याला 2 मुलं आहे बुवा, आपण कसं काय जावं बायला घेऊन. मग तुम्ही लावून धरायचा राहू. तर कसा लावून धरू? मस्त लावला होता पण ते लागानाच, म्हणजे तो घरात थांबानाच. हा का? हा ना. अरे अवघड समस्या हो. अहो मी तर एवढे चांगले राहते, साडी घालते, ड्रेस आता माझ्याकडे बरोबर आहे साहेब, मी किती खूपसुरत आहे दिसायला. हो तुम्ही तिच्या बरी आता काय सांगा मला तर पळून गेला असं तर तुम्हाला दुसऱ्या- सांगा तुम्ही तेव्हा ते असं काय सांगा मी तर साहेब बाईतरी मला साडी त्याच्यात- घालीते. मी रात्रीचे कपडे घालीत नाही एवढेच घालीते. हा? मानवरेला आवडत नाही. कपडे घालत नाही. म्हणजे मानवरेला ते छोटे छोटे कपडे आवडत. काय बंद कर रे एक 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 एक. काय सांगा मला कपडे घालते नाही. आवडतात. मी तर किती मॉडेल वहिनी राहते तरी मी माझा नवरा गेला मला सोडून. यायला तर अवघड आहे बुवा. गेला तसा बी. मग काय तर आता तुम्ही घ्या सगळ्यांची तू कंप्लेंट. तर म्हणत होते ना 10 रुपये आणि तो म्हणे कधी सोडून गेला मग. अगं हानी तो त्याच्यानंतर गेला तो सोडून. काय करायचं आता? बया लय घ्या वाईट बाई, घ्या बाई, आधी कंप्लेंट जाऊन द्या बाई साहेब, काही असू द्या. माझ्याकडे बघून तुम्हाला वाटतं का नाही माहिती घ्या म्हणून आधी? अहो, नाही नाही, बाई. माझ्याकडे बघून घ्या. मी सांगा एक एक घेतो तुमचं साहेब, जाऊ, जी देखणी आहे त्याची. पहिले ना माझी कंप्लेंट घ्या तुम्ही आधी. कंप्लेंट घ्या अरे तू तू येतो गबस सोडा. तू गबस माझी कंप्लेंट घ्या बरं का तुम्हाला आता सांगतो मी. पोलिटिशियन आहे का? अहो, पण माझी कंप्लेंट घ्या तुम्ही. काय? यांना ना नुसतं बाहेरच्या बायांचा नाद आहे. मला नाही हिला मी पाहिलं दुसऱ्या पोरा संग माहिती नाही का? नाही नाही यांना बाहेरच्या बायांचा नाद आहे. एवढी चांगली बायको असून बाहेर हे करतात ते. आता मला सांगा लग्न झालंय ना आमचं. हे बघा साहेब मंगळसूत्र आहे का आणि टिकली तरी आहे का तिच्या गळ्यात? अहो साहेब काय झालं ना, मी आंघोळीला गेले, मंगळसूत्र तिकडे लटकून दिलं आणि टिकली आहे ना चिटकून दिली कोणा बाथरूम मध्ये. म्हणजे नवरा तिकडे चिटकून दिला तो. नवरा नाही चिटकीला, नवरा एवढा मोठा आहे. अरे हा तर मग तो कपाळ काही दिसत नाही ना परत तो घालेली बरं माझ्याकडे
नाही सबूत तर यांच्याकडे काय सबूत आहे बरं? यांनी नाही घालावं का काही माझ्या नावाचं? नाही ती माझ्या संग भांडती, तुम्ही घालून टिकली मंगळसूत्र, आता हे घालून हिडूक मी काय बरं आता? टिकली मंगळसूत्र नाही म्हणले मी, म्हणले माझं नाव इथं गोंधळ म्हणलं. आता कोणी तर कोणती का नाव माझ्या बायकोत, आणि ही त्या पोरा संग मग काय गप्पा मारित होती? हा? कोणत्या पोरासोबत? मग तो पोरग कोण होतं त्या दिवशी? ते तुमचा भाऊ आता लहान. हा माझा भाऊ मला काही मग ओळखत नाही. साहेब पहिले तुम्ही माझ्या इकडे कंप्लेंट तोंड होतं माझ्याकडे, तुम्हाला कसं काय ओळखणार? माझं दीर होतं ते. लय पुढचं बोलते साहेब ना, आणि तुम्हाला सांगतो रात्रंदिवस असं वैतक देते मला, एवढं वैतक देते ना, लय वैतक देते असं मी काय वाटतं. नाटक दिलं तुम्हाला? बघितलं की किती वारा बोलती. अगं बाई ऐकू दे ना, त्याचं ऐकू दे ना मला काहीतरी 2 शब्द. बरं बोला आता तुम्ही, जाऊ द्या. काय बोला म्हणजे, आणि दरवेळेस तिचे घरचे घेऊन येते आणि हे बनव ते बनव, मला एवढा वैतक देते ना, माझ्याकडे पैसे साहेब तुम्हाला सांगतो, मला ना दररोज शॉपिंगला चला म्हणते, दररोज शॉपिंगला कुठून आणायचे मी एवढे पैसे सांगा बरं तुम्ही? हा, आणि पैसे नसले म्हणते कारण मग चोऱ्या मारा, आता एवढे हेच करायचं का? मी कधी म्हणले तुम्हाला चोऱ्या मारे करा? मी म्हणलं पैसे आणून द्या. बघितलं का साहेब? काय मला इथं सुरू. नाही त्यांना काय ऊन बिन लागतं का बघत होतं. ओ भाऊ हा, त्यांना तुम्हाला काय, मला ऊन लागत आहे त्याचं काय? मग तुला काय करा, मग घर नाही का ऊन लागायला? तुम्ही जेवल्या का? काय? हा सकाळी जेवले, पण जर तुम्ही हॉटेलमध्ये नेत असाल तर काही प्रॉब्लेम नाही. नाही एवढं मी काय बाई आहे, बाई आहे का पोरगी आहे ही? म्हणजे लग्न झालं का तुझं? मग लग्न झालंय माझं. त्यांनी सगळं गायतलं मग. मी नाही घालत तुझ्यासारखं. ही पण नाही घालायला. काय तुम्ही तिकडे चिटकू राहिले बाई इकडे? अगं समस्या मग मिळून ऐक ना साहेब आपण अरे पण चाललंय काय, तुम्ही आले कुठं? तुला आता बायको सोडली तो लगेच या पुरीशी डोकं लावून राहिलाय. सेटिंग लावून राहिले. हा मी खरी आहे का नाही मग? बघ त्या पुरीची काय चूक आहे? मग माही चुकी आहे का मग? मग तू इथेच काय डोकलायचं आता? ना तुमची नजर. आता मी माझ्या डोळ्याने पाहून राहिलोय. साहेब मी अडचण विचारित होतो त्याला. जेवले का खावले का तो ओळखीची किती? नाही बघ घेतात करता का लग्न इथंच? देते वाजून तुम. ए, मी काय म्हणते ते तू हातावर गुंतून घ्यायचं ना ग तिचं नाव. मग गोंदीला बाई मग बाकी पोरे कशा बघते? मानवरा बाई मानवरा रात्री किती नाव मागू दे, पण त्याने एवढं मोठं नाव काढले मावाले काय मागू दे? जेवण. हा कोण ना रे? का लय प्रेम करतो मानवरा तसा माव. हा ना? हा म्हणून तुला आणतो ना. ते आता जिडं आणि ते तिडं प्रेम पण राहतं ना. हा ते बरोबर. मग शेवटी तो नंतर जीवच लागतो है ना? हा किती आणलं तरी. फक्त मी तेवढंच कामाला वैतागले त्याच्या हा. रातच्या उठायच्या. नाही तेवढं दिवस जाय त्याला बिचारायला, त्याचं मन नको नाराज करी जाऊ. थापू थापू हात दुखून गेलेत ना, सारख्या भाकरी थापायच्या मग काय सारख्या. ठेव दुसरी? असं करू का? हा मग त्याला काय तू हात धोका देतो? पण ऐका ना साहेब, हा? तेवढी कंप्लीट घेऊनच टाका त्याला. एक दिवस का बरं ना? राहिलं ना, लाज धरा ना थोडी. नंबर मागता माझ्या समोर. साहेब मग तू राहा अवस्था बाई. त्या नवऱ्याने सोडलं का तुला? एक मिनिट, माझ्या नवऱ्याने मला काही सोडलं नाही बरं का? आता सांग. हे काय चालू करते इथं तू? एक मिनिट, काय केलं आम्ही सुरू इथं? तुम्हाला आवाज आला आमचा काही? काहीच नाही ना? तू कसं काय बोलू शकते? आता नजरेने बोलून राहिली ना अशी करून. नजरेने नंबर. अरे भांडू नका काय इकडं भांडू नको. काय चाललंय काय तुमचं? हे तुमच्या किश. नमस्कार. हो नमस्कार. काय का सरपंच? काय नाही, ते आमच्या ते रामभाऊचे शेळ्या चोरीला गेल्या, त्याचं काय केलं? शेळ्याचे नाही ते चालू आहे, तपास चालू आहे. चालू आहे का? हा हे काय एवढ्या कंप्लीट आल्या हे सगळ्याचे नवऱ्याचे भांडणे घ्यायचे बाळाचे. असं? हा अरे बापरे. लय मारे तो सरपंच मला. आता एकमतीला ठोकितो, एकमतीला आणि तो बरं. माझं नवरा मला हानीत बिनीत नाही. नुसतं बाय दिसल्या का भाऊ चढवतो त्यो. ही आता ही बाई इथं उभा आहे तर लगे हिच्या संग नंबर मागतो. गुलू गुलू चालू झालं इथंच. तसं नाही. माझा तर घेऊन गेलाय दुसरी. दादा हा. एवढ्या जर केसेस जर समजा कोर्टात गेल्या, समजा तुम्ही घेतलाय कंप्लीट बरोबर आहे हो. हा? तिथं काय होईल? केस तरी रिपोर्ट देईन का लवकर? नाही हो नाही नाही लय अवघड आहे. उलट मिटवायचं करताय तुम्ही, तुमच्यात मिटून घ्या. हा नवरा बायकोचं भांडण असलं तर लोक अदालत मध्ये टाकताय. हा? अहो आम्ही काही नवरा बायकोचे भांडण आहे घरी तेवढ्या पुरते असते. अहो आम्ही डिपार्टमेंट काय करतो माहितीये का? जेवढं शक्यतो नवराबाईची भांडणं आहे ना, हा. हे आम्ही पोलिटिशियनला मिटवतो. असं ना? आम्ही पुढे पाठवतेच नाही. हा म्हणजे लईच हानमार लईच काही हा, खरंच बुवा. बरोबर. शक्यतो मिटवायचंच करीत जा. मग- एवढ्या केस जर गेल्या तिथं करायचं काय? करायचं काय सांगा? कोर्ट काय म्हणतंय की केस एवढ्या नको आहेत ना, लोक अदालत नवरा बायकोच मिटत असलं, कुणी घटस्फोट जर घेत असलं तर ते मिळतंय काय 6 महिने मुदत दिली. लोक आगालात मिटत सगळं मिटत आहे ना हो. मग आणि हे असं काय तुमचं काय काय आहे? कोणाचं काय काय आहे तक्रार? सांगा ना आता, सांगा सरपंचाला सांगा. मी सांगू का? हा मानवरा आहे ना रोज रात्री मागवतोय जेवायला. जेवायला हा रात्री 2च्या पुढेच मागवतोय. कस काय? आणि एवढं करतो का बस कधी हा जेवण. असं हा त्याला काय म्हणजे दुखणं झालं काय? काय माहिती काय झालं त्याला रोग आला. काही काय आजार असे आहेत ना बरं का दादा, हा बोला. की पाणी प्यायला लागलं का 10 लिटर पाणीच पिते. आहे ना. नक्की हिच्या नवऱ्याला काय 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 आजार आहे का? तुझं काय ग? माझं सांगू का? हा. माझं दुसरीलाच घेऊन पळाला. हा
आणि तू काय करीत होती? मी घरी होते. ती पाहत होती. आईला अवघडच आहे भाऊ. काय आता करा आता एवढी दिप्पडबाई नवरा सांभाळता नाही आला गेला. अगं तू तो वजन कमी कर. हा? पोरं पण आहेत. हा अवघड आहे. वजनामुळे झाला तो काय तो सांगाय तो माझा सांग नवरा मला रिटीतो साहेब सरपंच लय मारतो मला. खरं? हा रेट त्याच्यामुळं तो घरात काय चालून देत नाही नुसतं दारू पितो बाया मागच फिरत राहतो. तुझं काय? मला माझ्या नवऱ्याने आणलं आणि मला सोडून गेला होतो. माझा न विचार करता काही. दादा आणि ही वेगळा विचार करायला लागली माझ्या नवऱ्या संग. मी कशाला विचार करू? माझा तिचा गेला मला तिला त्याला सांभाळायला. अरे दादा हे अवघड आहे. हा उघड आहे डोकं आउट गेले आमचे. असं करा शक्यतो प्रयत्न करा जे चेंज असतं निपटायचं. मला वाटतं तू नवऱ्याला दवाखाना कर बाई. तुझ्या नवऱ्याचं आहे ना हिची कंप्लेंट घ्यावं लागेल तुम्हाला. कारण नवरा दुसरी बायको म्हणजे बायाला घेऊन बरोबर हिची घ्यावाच लागेल. कारण आता यायला कोणी करणार नाही ना. हिचा नवरा हिला लय हाणतोय ना. हा. हिच्या नवऱ्याला बोलून घ्या जरा समज द्या. काय बरोबर होते? आहे? हा? ऐक. तुम्हाला दुसरा नवरा कोणी करणार नाही ना. हा? असं दोन पोर आहे तुम्हाला. हो ही लई रडती. तुझं काय? सोडून गेला नवरा माझा न माझा विचार करता. तो लग्न कधी झाले दारू पितो म्हणते ना. माझं झालंय लग्न. कधी झालं पण किती वर्ष झाले 5 महिने झाले फक्त. 5 महिने तुला सुरू झाला. अरे गेला. हा. अरे दादा हे अवघड. आवड हो काय तुमचे प्रेम माझं विचारलंच नाही. लग्न नाही तुमचं प्रेम प्रकरण आहे का माझा नवरा. मंडळ पळाला तो प्रेम प्रकरण यायचं 5 महिन्याचं लग्न काच आहे प्रेम प्रकरण नाही. मग काय त्याच्यामुळेच झाला. असं गमती याच्यातले ना 100% फक्त 1-2-5% टिकत येत. कसे बोलले 99 हा, बस. झाला खेळ. पण साहेब एवढे मध्ये बी मानावरच मला क्वालिटी वाटत. असं ना किती मारलं आणलं ना तो प्रेम मायावरच करतो. एवढं मोठं हातावर नाव बोलले त्यांनी मावाला. असं हा. ए, तुम्ही पण तुमच्या नवऱ्यावर प्रेम करा जीव लावा सगळं व्यवस्थित अहो, होईल. मी तेच तुझं जरी म्हणतो ना. हा तुझं जरी लव्ह मॅरेज झालं ना त्याला जीव लाव व्यवस्थित होईल. जरा सुरळीत म्हणजे होऊन जाईल. सगळ्यांच्या त्याने तुमच्यामध्ये काहीतरी खोडी असतात नाही. मग हा असं एका हाताने टाळी नाही वाजत. त्यांना म्हणलं मी माझं नाव गोंदा. हा. म्हणतात मला काही ए, गरज नाही. उजून टाक ना. लगेच काय आहे ती इच्छा? जा. काय ए, ये निघा. जा पळा. जा तुमची गोष्ट केशी नंतर साहेब उद्या घ्या साहेब आल्यावर तू तुझ्या नवऱ्याला बोलून घे हा. जीव लाव. आलं का लक्षात? ए, निघ, ए, आणि घे. निघ. पहिले प्रेम केलं तुला लय नंतर ठोकी तुझ्या तो नवरा निघ हो दादा हा. तिलाही सांगतो आधी प्रेम केलं आता तसंच कर. हा जा. चांबळ घ्या जरा तुम्ही कोणाची कंप्लेंट घ्यायला लागतो माहिती का? हा घ्या उद्या ये साहेब आले होय निघ हा, जा साहेब आल्यावर ये. तुझ्या पालचा देवावर आहे साहेब, आता मी कसं करू? आता तू असे तरी पोरं घेऊन करतात काय? स्वयंपाक पाणी एक काम धंदा संसार म्हणायचं त्यांना संसार हा, हा. असं नाहीये तिची कंप्लेंट घ्या. बरं नवरा दुसऱ्या बरं बाईक घेऊन चालेल गेलाय. तुमची कंप्लीट हा, करतो जा. तुम्ही 5 वाजता या. साहेब आले का हा, साहेब आले हा, घ्या. जा. हिची कंप्लेंट घ्या. हा. तुझं काय तू तो काय प्रेम करतोय तुझ्यावर हा, जाय तू फक्त ते त्याला तेवढं खायचं. दवाखाना कर. जा, याला. निघ, निघ, जा, निघ. निघ. आईला काय येण्याचा बाजार आहे हो दादा काय किरकोळ केसेस इकडेच मिटतील. साहेबांच्या डोक्याला लई खुराक आहे बरं का. काय तुम्ही आहे ना शक्यतो जेवढ्या केसेस इकडे तिकडे निपटवता येईल तेवढ्या निपटा. इकडे मी तुला लई मोठी असली ना तर साहेबांसमोर नेत जा. हा म्हणजे ऐकायसारखे नसते ना हा. तर माझी डायरेक्ट पोट टाकून देतो हा मग काय काय करायचं? करायचं आता बघा बरं मी आलो म्हणून या बघाने ते शाळेत उरली त्यांचे ते शाळेत नाही हा, ना मला तेव्हा तेवढ्यापर्यंत तपास तपासला तुम्ही हा हो जाऊ का मग मी? चला हो हो या चला आता आहे ना ऑफिसला जाऊन येतो भूकही लागली डबा ते ठेवले जेवण करतो आता अगोदर मग येतो मस्त ड्युटीला